या सगळ्या लेकरांची नेमकी काय चुकी आहे ते तुम्ही सध्या सांगा बरं. हे सगळ्यांनी एकच चूक केली सगळ्यात मोठी, या लोकांनी सगळीकडचा अभ्यास सोडून फक्त आणि फक्त बॉम्बे हायकोर्ट याचा जो पेपर ट्रान्सपरंट होणार आहे याच विश्वासा खातर यांनी लक्षात ठेवलं की या पद्धतीने पेपर चांगला होईल, ट्रान्सपरंट होईल आणि ज्याचा परिणाम माझं कुठेतरी सिलेक्शन होईल. जे आतापर्यंत माझ्या घरात वाटत होतं की काहीतरी नोकरी करेल, कुणीतरी केलेला जो अपमान आहे या सगळ्यांचा बदला मी याच्यातून घेईल, अशा सगळ्या स्वप्नांना बघितलं. असे सगळे स्वप्न त्याच्या मनात होतात, आशा होती आणि या सगळ्यांवरती पाणी फेरलं जातं ज्या वेळेस एक ट्रान्सपरंट एक्झाम होत नाही. आणि अशी एक्झाम होते ज्या एक्झाम मध्ये कम्प्युटरचे जे टायपिंग साठी जे कीबोर्ड ठेवले जातात ते कीबोर्ड जे आहेत ते अचानक बटन दाबल्यानंतर उडतात वरती. यानंतर एवढंच नाही तर कधी एक बटन दाबल्यानंतर त्यासोबत 4-4 बटन्स जे आहेत ते प्रेस होतात. जे दाबलंय, जे कीज दाबलेत ते कीज समोर दिसत पण नाहीये नेमकं काय चाललंय. 2-2 सेकंदाचा डिले होता. काही ठिकाणी ज्या ठिकाणी एक्झाम झाल्या त्या ठिकाणी असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आले आणि अशा काही ठिकाणं होते की ज्या ठिकाणी परीक्षाच झाल्या नाही. आता बोला, असे खूप सारे सेंटर झाले की ज्या ठिकाणी परीक्षा अजून सुद्धा झालेल्या नाहीये. आणि यानंतर एक मुंबई माननीय उच्च न्यायालयाचं एक पत्र येतं आणि त्यामध्ये काय म्हटलं जातं, स्मूथली रनिंग. जेवढ्या पण एक्झाम आहेत त्या स्मूथली झाल्या. अरे कोणत्या स्मूथली झाल्याच नाही अजून. मग हे जे आहे हे न्यायालयाने कुठेतरी बघितलं पाहिजे. कशा पद्धतीने एक्झाम घ्यायला पाहिजे होत्या याबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ज्या पद्धतीने एक्झामचं स्ट्रक्चर झालंय, ज्या पद्धतीने ही एक्झाम व्हायला पाहिजे होती ती त्या पद्धतीने झालेली नाहीये. मी विद्यार्थी मित्रांनो, रात्रीचा मी सीन दाखवतो. रात्री आम्ही सगळेजण तिकडे होतो. छत्रपती संभाजीनगरच्या बाईट्स सेंटर आहे त्या सेंटरवरचे हे फोटोज आहेत. या ठिकाणी सगळेजण आंदोलनाला बसलेत. हे सगळे तेच लेकर आहेत की ज्या लेकरांना जेन्युइनली जॉबची गरज आहे आणि सरकारी नोकरी जी आहे त्यासाठी या ठिकाणी माननीय श्री उच्च न्यायालय असेल, त्यानंतर आपले स्टुडंट्स असतील, सोबतच अभिजित दिपके सर असतील, या सगळ्या लोकांनी जी याची दखल घेऊन या ठिकाणी रात्री 12:30-1 पर्यंत सगळेजण तिथंच बसलेले होते. या पद्धतीने सगळ्या पद्धतीने तिथे चाललं. आम्ही सगळे शिक्षक त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी एक गोष्ट विशेष प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे काय तर न्यायालयाकडून दाद मागण्यासाठी खूप उशिरा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला. आणि ह्या पद्धतीने की आंदोलनाची तयारी ज्यावेळेस होतीये असं समजल्यानंतर आमच्या जे काही बोललं जात होतं याला रिस्पॉन्स मिळत गेला. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की थोडंसं माननीय उच्च न्यायालयाने थोडंसं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि नेमकं काय करता येईल यावर विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी एक्झाम झाल्यात त्या मुलांचे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स नेमके काय काय आले. सगळ्यात पहिल्यांदा काही सेंटर्स होते, JNSE असेल किंवा अजून भरपूर सेंटर्स होते. या सेंटरवरती टोटल जर जेवढे पण स्टुडंट असतील, विशेष बाब म्हणजे बघा या लोकांची एक्झाम झाली. ज्यांची एक्झाम झाली त्यामध्ये हॉलमध्ये ज्या लोकांनी 9 वर्षापासून 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतायत, जे स्टेनोची टायपिंग करतायत, अशा लोकांना सुद्धा 0 मार्क मिळालेले आहेत. डायरेक्टली यांना फेल करण्यात आलेलं आहे. सोबत असे काही स्टुडंट झालेले आहेत की जे पूर्ण हॉलमधून एक स्टुडंट पास झालाय. खूप साऱ्या लोकांना तर स्कोरच कळला नाही नेमका काय. तुमच्यापैकी पण असे भरपूर जण असतील की ज्या लोकांना स्कोर दिसलेच नाही, डिस्प्लेच झाले नाही. आणि तरी सुद्धा ज्या वेळेस तुमच्याकडनं ज्यावेळेस तुम्ही पॅसेज सबमिट केला, त्या सबमिट केल्यानंतर तुमची सिग्नेचर घेण्यात आली आणि चांगल्या पद्धतीने स्मूथली एक्झाम कंडक्ट करण्यात आली, असं यावरती तुमच्या पत्रावरती एक सिग्नेचर जी आहे ती घेण्यात आली. कुठेतरी हे चुकीचं वाटत नाही का? बर, हे माननीय उच्च न्यायालयाची चुकी असेल असं मी म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने प्रोसेस व्हायला पाहिजे, ज्या एजन्सीला काम दिलेलं आहे त्या एजन्सीची चौकशी व्हायला पाहिजे. त्या एजन्सीने या पद्धतीने काम कसं काय करू शकता. बरं, जिथं व्यवस्था नाही आहे तुम्हाला हे सगळं तर कंपल्सरी आहे. आदर्श टायपिंग टेस्ट कशी घ्यावी याच्यासाठी सिंपल सांगतो. MPSCचं कारभार बघा. MPSCने जे काही पद्धतीने पेपर्स घेतलेले आहेत टायपिंगसाठीचे, विशेष करून प्रकर्षाने तुम्हाला माहिती असेल मागची जी परीक्षा झाली त्यामध्ये सेम टाईपचे कीबोर्ड जे आहेत ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स होते. सोबत ज्या ठिकाणी अवेलेबिलिटी नाहीये त्या ठिकाणी परमिशन दिलेली होती विद्यार्थ्यांना की ते स्वतः कीबोर्ड घेऊन येऊ शकतात. ज्यामुळं की तुम्हाला विद्यार्थ्यांना जे आहे न्याय देता आला पाहिजे. त्यांची स्किल टेस्ट जी आहे त्याची टेस्ट होती. ह्या दिवशी कालची जी झालेली टेस्ट आहे, इट वॉज नॉट अ स्किल टेस्ट, इट वॉज अ किओस, जस्ट किओस. म्हणजे ज्या पद्धतीने किओस क्रिएट करण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने हे सगळं झालं एकदम पोरखेळ बनवून टाकलाय. गव्हर्नमेंट एक्झाम म्हणजे एकदम पोरखेळासारखं करण्यात आलंय. आणि हे कुठेतरी वाईट वाटतं की ज्या वेळेस एखादा विद्यार्थी जो आहे या म्हणजे 4 महिन्यामध्ये लिटरली सांगतो या पोरांनी बिचारांनी MPSCच्या एवढ्या मोठ्या जागा आहेत तिकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. अजून भरपूर काही जागा आहेत. ह्या जागा सोडून ह्या लेकरांनी फक्त बॉम्बे हायकोर्टची टायपिंगची तयारी केली का, तर ह्याच एक्झामवर फोकस करूया आणि याच्यात चांगले मार्क्स मिळवूया.
अरे ज्यांची तयारी भरपूर झाली आहे, ज्यांनी ऍक्च्युअल डेमो टेस्टमध्ये मॉक टेस्टमध्ये एवढे चांगले स्कोअर केले, 20-20 पर्यंत जायचे, 19 पर्यंत जायचे, आणि त्या लोकांचे स्कोअर डायरेक्ट 0 येत आहेत. हाऊ दिस कॅन बी पॉसिबल? आणि म्हणून असं वाटतं की कुठेतरी हे चुकीचं चाललंय. मग ह्याच्यावरती पर्याय काय, तोडगा काय? आंदोलन करूयात, मोठं एक आंदोलन उभं होईल. जर 7 दिवसामध्ये याच्यामध्ये 7 दिवसामध्ये काही ना काहीतरी रिझल्ट लावा. जर 7 दिवसामध्ये याच्यावर काही ऍक्शन झाली नाही, री एक्झाम व्हायला पाहिजे, ही एकमेव मागणी आहे. टायपिंगची री एक्झाम व्हायला पाहिजे, ज्याच्या सगळ्या सूचना आपल्याला अगोदर मिळालेल्या पाहिजे. नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने ऐन वेळेवर सांगितलं. आता ऑन स्क्रीन एक्झाम आहे, आतापर्यंत कधी ऑन स्क्रीन एक्झाम झाली नव्हती, मग पहिल्यांदा होते. ह्याबद्दल काहीतरी त्यांना देणं, विद्यार्थ्यांना काहीतरी सांगणं हे अपेक्षित होतं. सोबतच जर मी म्हटलं समजा कशा पद्धतीचे पॅसेज असतील, याची लेंथ किती असेल ठरवून दिलं पाहिजे. 3600 कीस्ट्रोक, 36 म्हणजे 3600 एवढे कुठे असतात का? जर मी म्हणतोय समजा तुम्हाला जर खरंच एक्झाम घ्यायची आहे, तर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही विचार करायला पाहिजे ना. जी पण एजन्सी काम करते ती कोणत्या पद्धतीचं काम करते मग, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडंसं कुठेतरी लक्ष देणं, मला असं वाटतंय की थोडंसं दुर्लक्षित होऊन ही एक्झाम घेण्यात आली की काय, असं कुठेतरी डाऊट येतो. विशेष माहिती अजून एक वाटेल की ह्या विद्यार्थ्यांना मला फक्त एका सेंटरवरती हे सगळं दिसलं. यासारखे अजून भरपूर सेंटर होते, याच्यासारखे भरपूर सेंटर बाकीच्यांकडनं बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच सेंटरवरती असं करण्यात आलं की त्यांच्याकडनं बळजबरी स्मूथली एक्झाम झाली म्हणून कंडक्ट करण्यात आली. आणि ह्या मुलांनी स्वतः ठरवून टाकलं की माझं नशीब खराब आहे म्हणून माझ्यासोबत हे झालं. मित्रांनो, एकाचं नशीब खराब असू शकतं. जर 60 लोकांचं नशीब खराब असेल, म्हणजे जेवढे पण लोक एका सेंटरमध्ये एका हॉलमध्ये बसलेले, सगळ्यांचं नशीब कसं काय खराब असू शकतं. आणि त्यातून एखादा डमी जे कॅन्डिडेट आहे ते येण्याचे चान्सेस वाटत होते. बायोमेट्रिक काही ठिकाणी चाललं नाही. मग हे जे गोंधळ आहे, पहिला प्रश्न, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्हाला त्या ठिकाणी पीसी जे होते त्या पीसी मध्ये ज्यावेळेस आपल्याला सूचनामध्ये इन्स्ट्रक्शन्स मध्ये सुद्धा देण्यात आले होते 5 मिनिटं तुम्हाला कीबोर्ड चेक करण्यासाठी मिळतील. कीबोर्ड जर खराब असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता आणि सांगितल्यानंतर तुम्हाला कीबोर्ड बदलून दिला जाईल. एवढं स्वच्छ आणि सुंदर इन्स्ट्रक्शन होतं. सेंटरवर गेल्यानंतर आपल्याच एका स्टुडंटला, त्या स्टुडंटचा रिप्लाय आहे, सर त्यांना ज्यावेळेस मी सांगितलं की कीबोर्ड खराब आहे, त्या लोकांनी सांगितलं की पहिल्या शिफ्टमध्ये त्या लोकांनी जर टाईप केलंय तर त्यांनाच काही प्रॉब्लेम आला नाही, तुम्हालाच काय प्रॉब्लेम येतोय, तुम्हाला त्याच्यावरती ऍड करावं लागेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. सर शिफ्ट बटन दबत नाहीये, शिफ्ट बटन जे आहे ते दबत नाहीये, लेफ्ट साईडचा शिफ्ट बटन जे आहे, मग तुम्हाला एवढं कळत नाही का, कसेच पास झाले तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही का, जर लेफ्टचा साईडचा शिफ्ट नाही चालत तर राईट साईडचा शिफ्ट वापरा. अरे ही कोणती पद्धती आहे? मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर परीक्षा कंडक्ट करायची आहे तर जी एजन्सी आहे त्या एजन्सीला गाईडलाईन्स द्याव्या. तुम्हाला ह्या गोष्टी बदलाव्या लागतील. त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही कॅन्डिडेटच्या कॉल लेटरवरती मेन्शन करा की ह्या गोष्टी अशा असणार आहे, नाहीतर मग मेन्शनच करू नका ना. राईट, तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागेल. ऍडजस्टमेंट, बट व्हाय? काय चुकलं काय यांचं? यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, हे चुकलंय का? आणि म्हणून कुठेतरी असं वाटतं की हा रोष जो आहे तो विद्यार्थ्यांचा भयानक रोष आहे. अशा केसमध्ये बिना कामाचं मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाला हात जोडून विनंती आहे की याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या आणि लवकरात लवकर याच्यावरती 8 दिवसामध्ये तोडगा काढा. नेमकं काय होणार आहे, नाहीतर 7व्या दिवसानंतर एक मोठं आंदोलन याच्यामध्ये तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची बाब, फक्त आंदोलन करून चालणार नाही, ही लीगल म्हणजे एक न्याय व्यवस्था जी आहे त्यांच्यासोबत जर आपल्याला ह्या गोष्टींबद्दल जर डिस्कस करायचं आहे, माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने कार्यकारिणी चालते, ज्या पद्धतीने कार्य चालतं, कार्यप्रणाली चालते, त्या पद्धतीने आपल्याला लिगली सुद्धा जावं लागेल. यासाठी सगळ्यांना माझी एक विनंती असेल की डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतोय, एक ईमेल आयडी देतोय, त्या ईमेल वरती एक जे पत्र आहे ते पत्र देतोय, ज्यामध्ये तुमचं नाव ऍड करा आणि ते पत्र जे आहे ते त्या ईमेल वरती स्वतःच्या इंडिव्हिज्युअल ईमेल वरनं जाऊ द्या. सोबतच जिथं जिथं शक्य आहे, ज्या ज्या शहरात तुम्हाला शक्य आहे त्या शहरामधल्या जे रजिस्ट्रार आहेत किंवा सब रजिस्ट्रार असतील या सगळ्यांच्या याच्यावरती मेलवरती पण जाऊ द्या. आणि हार्ड कॉपी पण जिथे जिथे पॉसिबल आहे, जे ऍडमिन बेंचेस आहेत त्या बेंचच्या शहरामध्ये लाईक छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई बेंच असेल, नागपूर बेंच असेल, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे या सगळ्या लोकांनी हे पत्र जे आहे ते तिथपर्यंत जाऊ द्या, हार्ड कॉपी मध्ये सुद्धा जाऊ द्या, जेणेकरून लीगल साठी जे प्रूफ आहे ते प्रूफ तुमच्याकडे असतील, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे असतील आणि त्यासोबत जर तुम्ही पत्र नेऊन देताय तर न्यायालय याची नक्कीच दखल घेईल. आपल्या पद्धतीने आंदोलनासाठी तर आपण नेहमीच तयार आहोत, पण मी म्हणेल की आंदोलनाही पेक्षा सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे करावं लागेल की लिगली आपल्याला त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या द्याव्या लागतील, त्यांच्या नजरेत आणून द्यावं लागेल की ही चूक तुमची नसून ही खाली एजन्सी जी आहे
त्या एजन्सीची जर चूक असेल तर मग ह्या पद्धतीने याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा जो आहे तो निघाला पाहिजे. एवढंच होतं मित्रांनो. लेट करू नका, लवकरात लवकर आणि जॉईन करून घ्या. एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा याबद्दल बनवण्यात आलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ती व्हॉट्सअप लिंक जी असेल ती तुमच्या पद्धतीने सुद्धा अजून शेअर करा. मॅक्झिमम लोकांमध्ये ज्यांच्यावरती जेन्युइन अन्याय झालाय त्या सगळ्या लोकांना याच्यामध्ये सामील करून घ्या. धन्यवाद.